धडा 1. द अर्ली इयर्स आणि द बर्थ ऑफ अ विजनरी. या प्रकरणामध्ये जॉब्सची सुरुवातीची वर्षे, त्यांचे दत्तक, संगोपन आणि शालेय शिक्षण यावर चर्चा केली आहे, ज्याचा त्यांच्या भविष्यावर खोल प्रभाव पडला. हे इलेक्ट्रॉनिक्समधील त्याची सुरुवातीची आवड, स्टीव्ह वोजनियाकशी असलेले त्याचे नाते आणि गॅरेजमध्ये ॲपची स्थापना शोधते. या रचनात्मक अनुभवांनी जॉब्सच्या नाविन्यपूर्ण भावना आणि दृढतेला कसे आकार दिले यावर लक्ष केंद्रित केले आहे. धडा 2. द इंटरसेक्शन ऑफ टेक्नॉलॉजी अँड द ह्युमॅनिटीज. जॉब्सचा तंत्रज्ञान आणि मानवतेच्या छेदनबिंदूवर ठाम विश्वास होता. केवळ प्रगत तंत्रज्ञानाचे प्रदर्शनच नाही, तर सौंदर्यदृष्ट्या आनंद देणारी आणि अंतर्ज्ञानी अशी उत्पादने तयार करण्याचे त्यांचे उद्दिष्ट होते. हा धडा स्पष्ट करतो की हे तत्त्वज्ञान ॲपल्स उत्पादन डिझाइन आणि ब्रँडिंगचा कणा कसा बनला आणि ते प्रतिस्पर्ध्यांपेक्षा वेगळे केले. धडा 3. वास्तविकता विकृती फील्ड. जॉब्स हे त्यांच्या वास्तव विकृत क्षेत्रासाठी ओळखले जात होते. ही संज्ञा त्यांच्या सहकाऱ्यांनी स्वतःला आणि इतरांना जवळजवळ कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवण्यास पटवून देण्याच्या क्षमतेचे वर्णन करण्यासाठी तयार केली होती. हा धडा जॉब्सने सीमारेषा ढकलण्यासाठी, अशक्य मुदती गाठण्यासाठी आणि ग्राउंड ब्रेकिंग उत्पादने तयार करण्यासाठी या अद्वितीय क्षमतेचा कसा उपयोग केला याबद्दल चर्चा केली आहे. धडा 4. नेतृत्व आणि सरलीकरणाची कला. उत्पादन डिझाइन आणि व्यवसाय ऑपरेशन्स या दोन्हीमध्ये साधेपणाचा ध्यास असलेल्या नोकरीच्या नेतृत्व शैलीचे वैशिष्ट्य होते. हा धडा त्याचे कमी अधिक तत्त्वज्ञान, अंतिम वापरकर्ता अनुभवावर त्याचे लक्ष केंद्रित करतो आणि या तत्त्वांनी ॲपलला अत्याधुनिक आणि वापरण्यास सुलभ अशी उत्पादने तयार करण्यात कशी मदत केली याचा शोध घेतला आहे. धडा 5. जंगलातील वर्षे आणि लवचिकतेची शक्ती. या प्रकरणामध्ये ॲपलमधून जॉब्सचे प्रस्थान, नेक्स्ट आणि पिक्सारच्या वाळवंटातील त्याची वर्षे आणि त्याचे ॲपलमध्ये परत येणे समाविष्ट आहे. हे त्याची लवचिकता, अनुकूलता आणि अडथळ्यांना तोंड देत पूर्णतेचा अथक प्रयत्न यावर प्रकाश टाकते. धडा 6. ॲपलचे दुसरे आगमन आणि फोकसची शक्ती. ॲपलमध्ये परतल्यावर जॉब्सने विलक्षण लक्ष केंद्रित केले. त्याने उत्पादनांच्या ओळी कमी केल्या आणि काही प्रमुख क्षेत्रांवर कंपनीच्या प्रयत्नांवर पुन्हा लक्ष केंद्रित केले. हा धडा स्पष्ट करतो की जॉब्स फोकस आणि नूतनीकरणाच्या दृष्टीने ॲपलचे पुनरुज्जीवन कसे झाले, ज्यामुळे आयमॅक, आयपॉड, आयफोन आणि आयपॅड सारख्या नाविन्यपूर्ण उत्पादनांची निर्मिती झाली. धडा 7. डिजिटल हब तयार करणे आणि इकोसिस्टम तयार करणे. ॲपलला डिजिटल हबचे केंद्र, विविध उपकरणे जोडणे आणि एकात्मिक इकोसिस्टम तयार करणे ही जॉब्सची दृष्टी होती. या धड्यात जॉब्सची दूरदृष्टी आणि उदयोन्मुख डिजिटल ट्रेंडची समज यांनी ॲपलला डिजिटल क्रांतीमध्ये नेता म्हणून कसे स्थान दिले याची चर्चा केली आहे. धडा 8. वैयक्तिक जीवन आणि जैन बौद्ध धर्माचा प्रभाव. जैन बौद्ध धर्मातील नोकरीच्या आवडीमुळे त्याच्या जीवन आणि व्यवसायाकडे पाहण्याचा दृष्टिकोन प्रभावित झाला. हा अध्याय त्याच्या आध्यात्मिक विश्वास, अपारंपरिक जीवनशैली आणि या अनुभवांनी त्याच्या रचना, सौंदर्यशास्त्र, व्यावसायिक धोरणे आणि जीवन आणि मृत्यूकडे पाहण्याचा दृष्टिकोन यावर कसा प्रभाव पाडला यासह त्याच्या वैयक्तिक जीवनाचा अभ्यास करतो. धडा 9. परिपूर्णता आणि तपशिलाकडे लक्ष. जॉब्सने परिपूर्णतेचा अथक प्रयत्न आणि तपशिलाकडे त्याचे विलक्षण लक्ष, अगदी ग्राहकांनी न पाहिलेल्या भागातही, सफरचंद उत्पादनांमध्ये फरक केला. हा धडा कारागिरीच्या अंगभूत सौंदर्यावरचा त्याचा विश्वास आणि सर्वोच्च मानके राखण्याच्या त्याच्या आग्रहाचा शोध घेतो, अनेकदा त्याच्या टीमला थकवा येण्याच्या उंबरठ्यावर नेतो. धडा 10. स्टीव्ह जॉब्सचा वारसा. शेवटचा अध्याय जॉबचा वारसा आणि तंत्रज्ञान, डिझाइन आणि व्यवसायावरील त्याच्या कामाचा चिरस्थायी प्रभाव प्रतिबिंबित करतो. त्यांची अनेकदा वादग्रस्त व्यवस्थापन शैली असूनही, जॉब्सने नाविन्य,
डिझाईन, सौंदर्यशास्त्र आणि ग्राहकांच्या अनुभवाने बदललेल्या उद्योगांवर लक्ष केंद्रित केले आणि जगावर अमिट छाप सोडली. निष्कर्ष: स्टीव्ह जॉब्सची परिवर्तनीय शक्ती. वॉल्टर आयझॅक्सनद्वारे स्टीव्ह जॉब्स आमच्या काळातील सर्वात प्रभावशाली तंत्रज्ञानद्रष्ट्यांपैकी एकाचे आकर्षक अन्वेषण प्रदान करते. चरित्र, नवकल्पना, नेतृत्व, लवचिकता आणि चांगल्या परिभाषित दृष्टीची शक्ती यावर मौल्यवान धडे देते. तंत्रज्ञान आणि डिझाईनसाठी जॉब्सचा अनोखा दृष्टिकोन, त्याच्या परिपूर्णतेच्या अथक प्रयत्नांसह एकत्रितपणे अनेक उद्योगांमध्ये क्रांती घडवून आणली. हे धडे लागू करून वाचक त्यांच्या क्षमतेचा उपयोग करू शकतात आणि त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक वाढीमध्ये लक्षणीय प्रगती करू शकतात.